सर्वांचं सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर स्वागत। आज आपण स्थानिक व दर्शनी किंमत यावर आधारित परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात त्यांचा सराव करणार आहोत। तर चला मग पहिला प्रश्न पाहूया। 123 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? आता या ठिकाणी 1 2 3 असे 3 अंक आहेत। यापैकी कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे ते पाहायचं आहे। आपण सुरुवातीला 1 ची स्थानिक किंमत काढून घेऊया। तर या ठिकाणी पहा 1 ची स्थानिक किंमत किती येणार आहे। आता 1 चं स्थान कुठे आहे? शतकाच्या घरामध्ये। 1 ची स्थानिक किंमत बरोबर किती येणार आहे? याच्या शतकाच्या घरात असल्यामुळे 100 1 100 करा किंवा हे दशकाचं 1 0 आणि एककाचं 1 0 देऊन अशी तुम्ही किंमत करून घ्यायची आहे। 1 ची स्थानिक किंमत आलेली आहे 100। आता आपण 2 ची स्थानिक किंमत 2 ची स्थानिक किंमत बरोबर किती येणार आहे? 2 कुठे आहे? दशकाच्या घरात। 10 दुने 20। आता 3 ची स्थानिक किंमत 3 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? 3 ची स्थानिक किंमत 3 1 3 एवढी येणार आहे। तर पहा आता 1 ची 100, 2 ची 20 आणि 3 ची 3। आता सगळ्यात जास्त स्थानिक किंमत कोणाची आहे सांगा बरं? सगळ्यात मोठा अंक कोणता आहे? 100। मग 100 ही कोणत्या अंकाची स्थानिक किंमत आहे? तर 1 ची। त्यामुळे आपला पर्याय क्रमांक येणार आहे 3। आता पुढचा प्रश्न पाहूया। 845 ही संख्या 548 अशी लिहिल्याने 4 या अंकाच्या स्थानिक किंमत कितीने बदलेल? आता 4 या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत पाहिजे आहे। 845 मध्ये त्याची स्थानिक किंमत किती आहे? 40 आहे आणि 548 मध्ये किती आहे? इथं पण 40 आहे। म्हणजे दोन्हीकडे पण 4 हा अंक जो आहे तो दशक स्थानी आहे। त्यामुळे त्यांच्या स्थानिक किमतीमध्ये काहीही फरक पडणार नाही। तर आता आपण सविस्तर पाहूया। 845 मध्ये 4 ची स्थानिक किंमत बरोबर 40। आता पहा 548 मध्ये 4 ची स्थानिक किंमत इथं पण किती येणार आहे? दशक स्थानी आहे, या पण ठिकाणी 40 येणार आहे। आता यामध्ये कितीनं बदल झालेला आहे आपल्याला तो पाहायचा आहे। आता इथं पण 40 आहे, इथं पण 40 आहे। यामध्ये काहीच बदल झाला नाही, म्हणजे शून्याने बदल झालेला आहे किंवा यांच्यातला आपण फरक काढून घेतला तरी तो 0 येणार आहे। त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4। तर हे अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे। आता पुढचा प्रश्न पाहू। 4 2 आणि या ठिकाणी स्टार आहे किंवा फुली या संख्येतील दशक स्थानाच्या व एकक स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किमतींची वजाबाकी 14 आहे। तर फुलीच्या जागी असलेला अंक कोणता? आता या उदाहरणामध्ये थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे। तर आता या ठिकाणी काय आहे? दशक स्थानाचा अंक वजा एकक स्थानाचा अंक बरोबर उत्तर आहे वजाबाकी 14। तर आपल्याला मग या ठिकाणी लिहून घ्यायचं व्यवस्थित। दशक स्थान वजा एकक स्थान, कारण त्यांच्यातला आपल्याला वजाबाकी म्हणजे फरक दिलेला आहे। एकक स्थान बरोबर उत्तर किती आहे? 14 दिलेला आहे। आता आपल्याला दशक स्थानी तर 2 आहे, मग ह्या 2 ची स्थानिक किंमत किती येणार आहे? तो दशक स्थानी असल्यामुळे त्याची आलेली आहे 20 वजा एकक स्थानचा आपल्याला अंक काढायचा आहे, बरोबर ह्या दोन्ही मधला फरक आहे 14। तर आता या ठिकाणी पहा 20 मधून किती वजा केल्यानंतर आपलं उत्तर 14 येणार आहे? किंवा ह्या 20 मधून तुम्ही 14 वजा करायचा आहे, कारण आपल्याला लहान अंक काढायचा आहे। तरी 20 मधून 14 गेल्यानंतर किती राहणार आहे? 6 राहणार आहे। म्हणून एकक स्थानी 6 हा अंक येणार आहे। तर अशा पद्धतीने हे तुम्ही उदाहरण सोडवायचं आहे। जर आपण या ठिकाणी 6 घेतलं आणि दोन्हींच्या स्थानिक किमतीमधला फरक जर काढला तर तो तसा बरोबर 14 येणार आहे। पहा आपण करून पाहायचं आहे। 20 2 ची स्थानिक किंमत आणि इथं 6 आल्यामुळे यांची जर आपण वजाबाकी केली तर किती येते? 14 येते। म्हणजे दशक स्थान वजा एकक स्थान यांच्या स्थानिक किमतीमधला फरक हा 14 येतो। तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही उदाहरणं सोडवायची आहेत।
तर चला आणखी आपण पुढचं उदाहरण पाहूया अशाच पद्धतीचं. 527 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती. आता पहा 527, आता यांच्या अंकांचीच बेरीज करायची आहे. म्हणजे 5 ची दर्शन किंमत 5च राहणार आहे, ते कुठल्याही स्थानावर असू द्या. 2 ची 2च राहणार आहे, 7 ची 7च राहणार आहे. दर्शनी किमतींची बेरीज, सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज. बरोबर काय करायचं आहे, 5 + 2 + 7 यांची बेरीज किती येते पहा. 5 आणि 2 7 आणि 7 14 येते. तर आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आता त्यानंतर पुढचा प्रश्न पहा लगेच. 159 या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे. आता या ठिकाणी आपल्याला कोणती किंमत विचारलेली आहे, दर्शनी किंमत. तर बघा ह्या 159 मध्ये 159 मध्ये आता 1 हे जरी शतक स्थानावर असलं तरी पण ह्याची दर्शनी किंमत किती आहे, 1च आहे. ह्याची 5 आहे, ह्याची 9 आहे. त्यामुळे 159 मध्ये सर्वात कमी दर्शनी किंमत ही 1 आहे. जरी हे शतक स्थानावर असलं तरी किमतीनं 1 हा अंक सर्वात लहान आहे. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आता पहा पुढचा प्रश्न. 777 या संख्येतील शतक स्थानाच्या व एकक स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किंमत आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला कुठला फरक विचारलेला आहे, शतक स्थान व एकक स्थान. आता शतक स्थानाच्या 7 ची स्थानिक किंमत काढून घेऊया. शतक स्थानाच्या 7 ची स्थानिक किंमत बरोबर किती येणार आहे, 700. 2 अंक पुढे आहेत किंवा 100 साठी 700. आता एकक स्थानाच्या 7 ची स्थानिक किंमत किती येणार आहे, बरोबर 7 येणार आहे. यांच्यामधला आपल्याला ह्या स्थानिक किमतीमधला फरक विचारलेला आहे. आता 700 वजा 7 असे आपण काय करायचे आहे, वजाबाकी या ठिकाणी करून घ्यायचे आहे. 700 वजा 7. तर पहा वजाबाकी व्यवस्थित करायचे आहे. ज्यांना तोंडी जमते त्यांनी 700च्या मागं 7 घर आलं तरी पण चालेल, ज्यांना येत नाही ते आपण अशी वजाबाकी करूया. आता या ठिकाणी 0 आहे, दशकाकडे पण 0 आहे, शतकाकडे 7 आहे. इकडचा 1 आपण दशकाला नेऊया. या ठिकाणी राहिले 10. 10 मधला 1 इकडे न्यायचा आहे. या ठिकाणी राहिले 9 आणि या ठिकाणी झाले 10 एककाच्या घरात. आता 10 मधून 7 गेले किती राहतात, 10 किती 7 आणि किती 10 असा प्रश्न विचारायचा. त्यावेळेस इथं आपलं उत्तर येणार आहे 3. 9 9 आणि 6 6 आपलं उत्तर आलेलं आहे 693. पर्याय क्रमांक 2. तर पहा परीक्षेमध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यावर आधारित अशा स्वरूपाचे प्रश्न येतात. त्यावेळेस व्यवस्थित प्रश्न वाचून आपल्याला उत्तरामध्ये काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे या 2 गोष्टींचा विचार करून सर्व उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सोडवायची आहेत. एकदम सोपा भाग आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे तो काळजीपूर्वक लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि यावर आधारित जी काही उदाहरणं आहेत पुस्तकामधले ते तुम्ही सोडवायचे आहे. जर काही तुम्हाला अडचण असेल, शंका असेल तर ती तुम्ही मला फोन करून विचारू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारले तरी चालेल. तर चला आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. धन्यवाद.